तुमचं नाव सांगा. सुनील बाळूगायने, राहणार निमगाव सवा. निमगाव. काय करता तुम्ही? मी पत्रकारिता व्यवसाय करतो. आता नक्की आज घटना काय घडली होती, किती वाजता घडली होती? सकाळी मला फोन आला होता हॉस्पिटलला ये म्हणून. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथं त्यांची काहीतरी म्हणजे जो काही महिलेचा साईदीप हॉस्पिटल निमगाव सवामध्ये गेलो होतो. जो काही तिथं काल महिलेचा मृत्यू झाला होता, तो कशामुळे झाला होता हे काही निश्चित नव्हतं. पण मी डॉक्टरांशी बोलायला गेलो होतो. डॉक्टरांनी सांगितलं का बुवा उष्माघाताने अंदाज आहे असा तो उष्माघाताने होऊ शकतो. त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो. त्याच्यानंतर मला फोन आला, म्हणले तू कुठे आहे? म्हणलं मी गावात आहे. गावात त्यांना सांगितलं, ते म्हणले तुझ्याकडे काम आहे. मग मी गेलो त्यांच्याकडे. गेल्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे विचारायचं बुवा तू काय बातमी केली का नाही केली. कोणताही विचारपूस न करता त्यांनी डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली. आणि लाथा बुक्या हातात पाठीत जसं गुद्द जे लागल ती मारहाण केली त्यांनी मला. आता हे जे मारहाण करणार होती लोक कोण होते? तो आमच्याच गावातला म्हणजे बाबाजी कांतीलाल ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी ती मारहाण केलेली आहे. काय कारण नक्की त्यांनी याच्यामुळे काय कारण सांगितलं? आता त्यांनी कारण सांगितलं बाबा तू का बाबा काही पत्रकारांना तू मदत केली, काही पत्रकारांना फोन केले होते. आता आपला पत्रकारिता काम असल्यामुळे आपण विचारू शकतो ना का आपल्याला तो पण अधिकार नाही का. आणि त्या पत्रकारांनी यांना रेकॉर्डिंग दिलं काहीतरी आणि ते म्हणले आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि त्यांनी मारायला सुरुवात केली. दणादण पाठीत लाथात अवघड ठिकाणी लाथा बुक्क्या मारल्या, डायरेक्ट बुट्टाच्या लाथा मारल्या. काल जे महिलेचा मृत्यू झाला होता, तो मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? डॉक्टरांनी सांगितलं होतं अंदाजे उष्माघाताने होऊ शकतो. पण आता त्यांच्या कुटुंबाचं काय आरोप असेल हे मला माहीत नाही. जर आता जेव्हा मारहाण करत होतं तेव्हा त्यांचे कुटुंब काय आरोप करत होतं आणि त्या कुटुंबाने डॉक्टरवरती काय आरोप केले? त्या कुटुंबाने काय आरोप केलं किंवा काय केलं हे मला बिलकुल माहीत नाही. पण जो काही व्यक्ती होता मारणारा त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे होतं की एवढी मारहाण करायला नव्हती पाहिजे. आपण काय म्हणणं आहे त्याचं? मारहाण करणार काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे का तू इतर कोणाला बातमी पाठवली, हां, का पाठवली? महिलेचा मृत्यू उष्माघाताने नाही झालेला, मग तू अशी बातमी का पाठवली? बरं, महिलेचा मृत्यू उष्माघाताने झालेला नाही असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे का उष्माघाताने नाही झाला, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला. बरं. आणि काल जी बातमी लागली होती उष्माघाताने मृत्यू अशी बातमी लागली होती मला. हो. आणि त्याचा राग तो जो मारहाण करणारा व्यक्ती तो त्या महिलेचा कोण आहे? नातेवाईक काय? तो त्यांच्या मळ्यातला आहे. त्यांच्या कुटुंबाशी हा एकटा आला, मला फोन केला आणि दणादण मारायला सुरुवात केली. कोणती शहानिशा न करता? कोणतीही शहानिशा न करता लगेच. केली काही? मी कोणतीही बातमी नाही केली. फक्त बातमी पाठवल्याचा रोष आहे तुमचा? फक्त बातमी पाठवल्याचा रोष आणि सांगितलं इथून पुढं कोणत्या अशा बातम्या करायच्या नाही किंवा काय नाही. आणि एक चांगलं व्यक्ती ना, आज त्यांना जनतेने निवडून दिले. हे असं मारहाण करण्यासाठी नाही दिलं. नाव काय म्हणले? बाबाजी कांतीलाल गाडगे. आता ही जी बातमी तुम्ही ज्याला पाठवली होती त्यांनी बातमी लावली असेल उष्माघाताने मृत्यू झाला असेल, बरोबर ना? हो. मग त्याला जाब विचारायचं तुम्हालाच काय मारहाण केली? ते नाही सांगता येत मला त्यांनी का मारहाण केली असं. आणि ज्यांनी बातमी लावली त्यांनी काय व्हॉइस रेकॉर्डिंग दिलं का? यांनी पाठवल्याचे पुरावे दिले का? हो, त्यांनी काहीतरी पुरावे दिले असं त्याचं म्हणणं आहे. मग माझ्यापर्यंत काही पुरावा आला नाही, मी रेकॉर्डिंग पण ऐकलेलं नाही. काय पोलीस प्रशासन जो निर्णय घेईल तो. ठीक आहे, पण आता जे काही तुम्हाला जी मारहाण झाली, जे काही गुन्हा झाला त्याच्याबद्दल आरोपींबाबत तुमचं काय म्हणणं आहे? न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. जे काही मारहाण झाली त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि ही जी पत्रकाराला मारहाण करण्याची त्याची मजल जाते त्याबद्दल काय सांगायचं? असं नाही व्हायला पाहिजे. पत्रकारांनी इथून पुढे पत्रकारिता करायची का नाही असा प्रश्न तयार होतो ना. गावात कोणतीही घटना घडली तर पत्रकार न्याय देऊ शकतो ना. आता हे सगळं झालं, मात्र तुम्ही जी माहिती जी आहे की महिलेचा मृत्यू झाला ते तुम्हाला कोणी सांगितलं किंवा ते जबाबदार कोण व्यक्ती होती की ज्यांनी महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाला असं सांगितलं होतं? ही ग्रुपवरती व्हायरल पोस्ट होत होती. उष्माघाताने झाले? हो, जी काही पोस्ट होती ना ती व्हायरल ग्रुपवरती झाल्या होत्या काही पोस्ट. त्याला अधिकृत दुजोरा होता काय? आज डॉक्टरांची बाईट नव्हती, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं अंदाजे उष्माघाताने झालाय असं मला बोलले होते डॉक्टर. तुम्ही स्वतः विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं? हो, त्यांनी मला सांगितलं की उष्माघाताचं कारण असू शकतं, पण स्पष्ट नाही झालं कारण. तुमच्या अधिकृत जी काही माहिती तुम्हाला पुरवली ती डॉक्टरांतर्फे झाली. डॉक्टरांचं नाव काय म्हणलं? गणेश म्हणून डॉक्टर आहेत. नाव साईदीप हॉस्पिटल.
गणेश डॉक्टर हो, कुठं झाली महाराज? गावात झाली. गावात बेल्ले गावामध्ये? नाही, निमगाव सावा गावामध्ये. बरं, निमगाव सावा गावामध्ये कुठं झाली ती? ते दुकानापाशी झाली. कम्प्युटरचं दुकान आहे, तिथं मला बोलून घेतलं आणि त्यांनी विचारणा केली. आमच्या गावचे सरपंच पण तिथं होते. हां. मग तिथून पुढं काय झालं? पुढं मी दुकानापाशी जाऊन थांबलो. मला चक्कर आल्यासारखं झालं. मग कोणीतरी भावाला फोन केला. तिथून पुढं त्यांनी काय केलं मला माहीत नाही. हॉस्पिटलला गेलो मी. त्याच्यानंतर मला गोळ्या वगैरे औषध दिलं, जरा थोडंसं बरं वाटलं. मग नंतर त्यांनी काहीतरी सांगितलं, मंचरला जावा तुम्ही. त्यावेळेस मी गावात चाललो होतो ना, त्या महिलेला ज्यावेळेस चक्कर आली, नाही काल चक्कर आली ना, त्यावेळेस मी रस्त्याने चाललो असताना मी पाहिलं चक्कर आलेली आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये पण गेलो होतो. त्यावेळेस मी ते पाहिलं होतं. पेशंट थोडंसं बोलत पण होतं. त्यांना कॅडबरी वगैरे दिली, पाणी वगैरे दिलं. पेशंट थोडं स्टेबल पण व्हायला लागलं होतं. आणि कुटुंबियांचा काही आरोप नव्हता. कुटुंबीय माझ्यापर्यंत आले नाही, काय बोलले पण नाही. म्हणजे काल दवाखान्यात तुम्ही नेलं म्हणायचं? दवाखान्यात जे चक्कर आली त्यावेळेस मीच तिथं होतो. पण ह्या व्यक्तीनं असं विनाकारण येऊन मारहाण करणं किंवा काय करणं हे एखाद्याच्या जीवाशी खेळू शकतं ना. हा, म्हणजे त्या कुटुंबाचं काहीच म्हणणं नाही. यापुढे पण असं काही घटना घडल्या किंवा अनेक काय झालं तर परत हे पुन्हा मारहाण करू शकतात. आजचा राग उद्या काढू शकतात ना. बरं. म्हणजे आपण मग त्या गावात राहायचं का नाही, वागायचं का नाही त्या गावात. आपण परत बातमी केली तर ते म्हणणार तू का बातमी केली, पुन्हा मारहाण करणार. माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला का न्याय मिळावा आणि यापुढे कोणतेही मारहाण किंवा काय कुठली गोष्ट असेल, दमदाटी असेल किंवा शिवीगाळ असेल किंवा आता कामा नाही मला. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.